आज सध्या आपला 2 लाख रुपये महिना पडतोय आपल्याला, तर आपल्याला लाख रुपये खाद्याला गेलं आणि चाऱ्याला गेलं तरी लाख रुपये महिना राहतोय आपल्याला सरासरी. माझं नाव विश्वास जयसिंग काळे, राहणार डगेवाडी, राशीन. आपल्या गाई एकूण 17 आहेत. दूध आता सध्या म्हणजे वेलेल्या 7-8 आहेत, तर 200 लिटरच्या आसपास दूध जाते आपलं, 200-250. 3 वर्षापूर्वी आपण पोटरेंकडून माहिती घेतली. आपल्या गोट्यावर साहेब आले, वरपे साहेब, आणि वरपे साहेबांनी माहिती दिल्यावर नंतर आपण आज जवळजवळ 3 वर्ष झालं खाद्य चालू आहे. 3 वर्षापर्यंत पासून म्हणजे आपलं कसलंही खाद्य दुसरं काहीच नाही, फक्त कन्हैयाचं पशुखाद्यच आहे, त्याच्यावरच गाय आहेत आपल्या. मला त्याच्यात बराच रिझल्ट वाटला, कारण का दुधाला वाढलं, SNF आणि फॅट डिग्री दोन्हीत बी आपल्याला म्हणजे फरक वाटला. आता आपली फॅट 3.8च्या पुढंच बसते, 3.8, 3.9, 4.0 पर्यंत, आणि डिग्री बसती 28.8 बसती. गायांच्या तब्येतीत बी बराच फरक आहे, कारण आपण ही खाद्य चारायला लागल्यापासून म्हणजे आपल्या गोट्याची सुधारणा झाली. डॉक्टरचा खर्च काहीच नाही, फक्त लावायचा, मस्टडी नाही, काय नाही इतके. बाकीचे लोक पेंट गोळी कुठं काय दुसरं सगळं चारतात. मी माझ्या गोट्यावर कसलीही पावडर नाही किंवा कसलंही काय नाही, फक्त कन्हैयाचं पशुखाद्यच आहे. कोणत्या गायकडे बघितलं तरी, गाय बघितली की माणसाच्या लक्षात येतं किंवा गायची तब्येत ही. लोक म्हणतात की बाबा गायांचा धंदा परवडत नाही, असं ही होत नाही, कारण का शेतीला जोडधंदा म्हणजे गायांचा धंदा आहे. आज आपण पहिल्यांदा चालू करताना फक्त 2 ते 4 गायापासून चालू केलता. आज आपल्या गोट्यावर सगळे म्हणजे लहान मोठे धरून 30 जनावर आहेत. आणि मग आपण जर असं बघितलं की गायांचा गोटा परवडत नाही असं म्हणून जर हे केलं, तर आपण आता सध्या कन्हैया पशुखाद्य चारतोय. ह्याच्यापासून आपल्याला असं झालंय की गोट्याची बरीचशी सुधारणा झाली, आणि जी गाय 18 लिटर दूध देत होती ती 20-25 लिटरवर गेली. आज सध्या आपला 2 लाख रुपये महिना पडतोय आपल्याला, तर आपल्याला लाख रुपये खाद्याला गेलं आणि चाऱ्याला गेलं तरी लाख रुपये महिना राहतोय आपल्याला सरासरी.